आपल्या कॉटवर पाणीनी आडवा पडून वाचत होता. कंटाळून दिवे बंद करण्याच्या विचारात होता तेव्हाच फोन वाजला. कपाळाला आठ्या पडून त्यांनी तो उचलला तर सौम्याचा आवाज आला. हॅलो सर, संध्याकाळच्या पेपरचं काय? काय त्याच्याबद्दल? म्हणजे तुम्ही वाचला का तो? नुसतीच नजर टाकली त्यावरून. काय विशेष? अमर हुबळीकर हॉस्पिटलची हिशोब पुस्तकं तपासण्यासाठी ऑडिटरची नेमणूक केली गेली आहे. हुबळीकर कुटुंबातल्या एकानं हॉस्पिटलच्या संचालकांवर गैरकारभाराचा आरोप केलाय. देणगीपोटी मिळालेले निधी एका ट्रस्टमध्ये आणले जातात आणि त्याचे ट्रस्टी आहेत अजित सरस्वते, राजेंद्र पळशीकर आणि प्रकाश पसरणीकर. सौम्यानं उत्तर दिलं. पाणीनी थोडा वेळ विचारात गुंतला. जेव्हा पळशीकर म्हणाला ना की उद्याच्या पेपरात मला त्याच्याविषयी कळेल, तेव्हा त्याला काय म्हणायचं होतं त्याचा अंदाज मला आत्ता आलाय. मी झोपायच्या तयारीत होते सर. पेपरातली ही बातमी बाजूला काढून उद्या तुम्हाला दाखवायला ठेवली होती, पण आत्ता मी जो फोन केलाय तो त्यासाठी नाही. रेडिओवरच्या बातम्यात मी ऐकलं की पोलिसांना रिकाम्या जागेत एक गाडी सापडली. त्याच्या सीट कव्हरला रक्ताचे डाग लागले होते. गिअरच्या जवळ तळाला एका माणसाचा रक्ताळलेला कोट खुपसलेला आढळला. या कोटाच्या डाव्या बाजूला बंदुकीच्या गोळीच्या आकाराचं भोक पडलेलं होतं आणि ती गाडी अजित सरस्वतेच्या नावानं आहे. कोटाच्या उजव्या खिशात हातरुमालावर अजित सरस्वतेचं नाव होतं आणि त्याच्यावर लिपस्टिकचे डाग होते. पुढची तपासणी असं दाखवते की सरस्वते दुपारनंतर कोणालाच दिसलेला नाही. त्याच्या सेक्रेटरीनं सांगितलं की कुठे जातो हे न सांगता तो बाहेर गेला. पाणिनीने ती माहिती पचवली आणि म्हणाला, आता खरं काहीतरी घडायला लागलंय. तुम्हाला ओजसशी बोलायचं असेल ना? जोडून देऊ? नको, मी स्वतः लावीन त्याला नंतर. रहस्य गडद झालंय. रहस्य गोठलं असं म्हण सौम्या. विरजण लावल्यावर जसं दही घट्ट बनतं ना तसं. आपल्याला लवकरच त्या पिंगेबाईकडून काहीतरी ऐकायला मिळेल. त्यातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. मला तर लफडी वाढतील असं वाटतंय. मी वेगळ्या पद्धतीनं विचार करतोय. त्या हॉस्पिटलवर जो गैरव्यवहाराचा आरोप झालाय त्याचा परिणाम म्हणून सरस्वते ट्रस्टी किंवा पदावर असलेल्या सगळ्याच संस्थेचं ऑडिट करायला कोर्ट आदेश देईल. त्यात आपला बाबरस ट्रस्ट सुद्धा येईलच. त्याचा आपल्याला फायदा होईल. सरस्वते हे सहजासहजी होऊ देणार नाही. त्यामुळे आपल्याला त्याच्या जागी दुसरा ट्रस्टी घुसवणं आणि ट्रस्टच्या प्रशासकाकडनं हिशोब पुस्तकं अद्ययावत करून घेणं सहज शक्य होईल. मला काळजी वाटतेय ती त्या लिपस्टिकच्या डागाची. ती लिपस्टिक जिची असेल तिच्याकडे त्या नोटेचा उरलेला तुकडा नसेल ना, यासारखी शंका येतेय मला. एका चेटकिणीचा मी पाठलाग करतोय आणि हातात नोटेचा तुकडा धरून मला खिजवणाऱ्या सुंदर स्त्रीमध्ये तिचं रूपांतर झालंय असं स्वप्न मला पडतंय सध्या. त्यापेक्षा तरुण मुलीचं चेटकिणीत रूपांतर झालं असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. सौम्या गमतीनं म्हणाली. तुम्हाला आणखीन काही मदत लागणार आहे? नाही नको, गुड नाईट सौम्या. पाणिनीनं फोन ठेवला आणि लगेच ओजसच्या ऑफिसचा नंबर फिरवला. मी पाणिनी पटवर्धन बोलतोय. ओजसशी लगेच संपर्क करता येईल का? तातडीचं आणि महत्त्वाचं काम आहे. त्याला निरोप द्या की मला घरच्या नंबरवर लगेच फोन कर. ठीक आहे पटवर्धन, पुढच्या 15 मिनिटात तुमच्याशी तो बोलेल अशी मी व्यवस्था करतो. त्याचा रात्रपाळीचा फोन ऑपरेटर म्हणाला. पाणिनी अंथरुणातनं उठला, पायात स्लीपर घातली, एक सिगरेट शिलगावली आणि मन एकाग्र करून उभा राहिला. पायात अंतर ठेवून तो उभा होता. डोळे जमिनीवरच्या कार्पेटवर खिळले होते. मधूनच सिगरेटचे झुरके मारत होता तेवढ्यात फोन घणघणला. पलीकडनं कनक बोलत होता. अरे पाणिनी, तुला रात्री फोन करावा का उद्या सांगावं याचा मी विचार करत होतो. मला त्या सरस्वतेबद्दल काही माहिती मिळाली आहे बरं का. काय माहिती आहे? अरे थोडी इकडची तिकडची, थोडीशी चर्चेतली आणि काही अनुमान काढण्याजोगी. थोडक्यात गोषवारा सांगू शकशील?
सरस्वतीची 2 लग्न झाली आहेत. पहिलं मीरा बाबरशी, आधीची मुलगी असलेली विधवा. त्यांनी 4-5 वर्षे संसार केला, नंतर ती गेली. त्यांनी हर्षिता नावाच्या एका नटीबरोबर लग्न केलं. ती साधारण 28च्या आसपासची होती. साधारण 6 महिने ते एकत्र राहिल्यावर तिने त्याला सोडलं. त्यांनी तिच्यावर व्यभिचाराचे आरोप केले आणि तिने त्याच्यावर क्रूरपणाचे आरोप करून घटस्फोट मागितला. एक दिवस अचानक तो खटला संपलाच. अफवा अशी होती की त्याच्या वकिलांनी तिच्या वकिलांना तिच्याबद्दल असं काही रहस्य सांगितलं की जे लोकांसमोर येणं तिला परवडण्यासारखं नव्हतं. त्यामुळे माघार घेऊन तिने चांगली मुलगी व्हायचं ठरवलं. ती परत निघून जाणार नाही आणि तो घटस्फोट देणार नाही असा समझोता झाला. ओजस क्षणभर थांबून पुन्हा सांगायला लागला. हा सरस्वत आहे ना, तो ब्रोकरेजचा धंदा करतो. एका बँकेच्या संचालक पदावर आहे. हुबळीकर हॉस्पिटलच्या ट्रस्टीपैकी एक आहे. पण रती हुबळीकरला तो अजिबात आवडत नाही. रती ही हुबळीकर कुटुंबातली नात आहे. गरीब आहे पण स्वाभिमानी आहे. हॉस्पिटलबद्दल, कुटुंबाबद्दल तिला अभिमान आहे. ती कुठेतरी सेक्रेटरी म्हणून नोकरी करते, पण हुबळीकर कुटुंबातली स्त्री म्हणून तिला सामाजिक स्थान आहे. आठवडाभर काम करून सुट्टी श्रीमंत मित्रांबरोबर बोटीवर घालवते. तिचे मित्र तिला मोठ्या पगाराची नोकरी देऊ शकतात, पण ही इच्छुक नाही. पाणिनीने नंतर त्याला सौम्यानं फोनवरून सांगितलेली गाडीत सापडलेल्या सरस्वतीच्या कोटाची, त्याला पडलेल्या बंदुकीच्या गोळीच्या भोकाची हकीकत सांगितली. मी त्या गाडीच्या तपासातल्या पुढच्या प्रगतीबद्दल काही माहिती काढू का? नाही, अगदी तसंच नाही नेमकं, पण पोलिसांच्या मागे राहून काही समजतंय का ते बघ आणि मला अद्ययावत ठेव. फोन करून सांगू पुन्हा? नको रे, मला झोपायचं आहे आता. सौम्यानं मला आधीच जागरण करायला लावलंय फोन करून. अरे हो, तुला सांगायचं म्हणजे तू ज्या माणसावर नजर ठेवायला सांगितली होती ना, तो माणूस सरस्वतीबरोबर त्या हॉस्पिटलच्या संस्थेवर संचालक म्हणून आहे. तुला माहिती आहे ना? हो, आहे मला कल्पना. त्यातून काय निष्पन्न होणार आहे? मला नाही तसं काही वाटत. या सगळ्यात मी कुठे बसतो हे अजून माझ्या लक्षात येत नाहीये. फार खर्च न करता जेवढी माहिती मिळवता येईल तेवढी मिळव. आणि हां, अजून एका गोष्टीत मला रस आहे. तो राजेंद्र पळशीकर, त्याला कळता कामा नये की मी काही तपास करतोय त्याच्याबद्दल. त्याचं कोणाशी काय चाललंय ते मला हवंय. आज दुपारी मी त्याला फोन करायचा प्रयत्न केला, तो नव्हता. त्याची सेक्रेटरी म्हणाली की तो कधी परत येईल काही सांगता येत नाही आणि ती फार मोघम बोलत होती. त्याचं लग्न झालंय का? माहीत नाही, पण झालं असेल तर माझी खात्री आहे की त्याची बायको ही 4 चौघात उठून दिसणारी नसावी. त्याचं जर लग्न झालेलं असेल आणि त्याची काही लफडी असतील तर तो ती गुलदस्त्यात ठेवत असेल. अशा परिस्थितीत मला पुढचे 2 दिवस तरी लागतील माहिती काढायला. मला उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत ती माहिती हवी आहे कनक. ठीक आहे, बघतो मी. पाणिनीनं फोन ठेवला आणि झोप येईपर्यंत पुस्तक वाचायला घेतलं. पण त्यातही मन रमेना. तेव्हा खिडकीजवळ उभा राहून सिगरेट पेटवली. पुन्हा लाईट घालवली, आडवा झाला. तासाभरानं केव्हा तरी त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवशी 10 वाजता तो ऑफिसला पोहोचला तेव्हा एखादा दगड उतारावरून घरंगळत यावा त्याप्रमाणे एका पाठोपाठ एक घटना घडायला सुरुवात झाली होती. हुबळीकर हॉस्पिटलच्या ट्रस्टच्या फंडात नेमकी कशामुळे तूट आली हे ऑडिटरनी शोधून काढलं होतं. ते गोंधळून गेले होते, कारण चेकच्या काउंटर फॉइल्स, लेजर्स गायब झालेली होती. जे काही हिशोबपत्रकं सापडली त्यावरून सुमारे 2 लाख रक्कम ट्रस्टमधनं बाहेर काढली गेली होती आणि त्या 2 लाखाचा हिशोब लागत नव्हता. रक्कम काढायचे व्यवहार सरस्वते आणि अन्य 2 ट्रस्टींपैकी एक अशा सहीनं होत असत. त्यापैकी पळशीकर हा शहराबाहेर गेल्याचं बोललं जात होतं. तो कुठे भेटेल हे त्याच्या ऑफिसमधले लोकही सांगू शकत नव्हते. सरस्वते हा तर रहस्यमयरित्या गायब झाला होता. त्या गाडीत सापडलेल्या काही गोष्टींच्या आधारे पोलीस त्याला शोधायचा प्रयत्न करत होते, पण ते व्यर्थ गेले होते. तिसरा ट्रस्टी प्रकाश पसर्णीकर यांनी हा प्रकार कळल्यापासून स्वतःचे काही सहकारी ऑडिटरच्या मदतीला दिले होते.
त्यांनी सांगितलं की सरस्वतीनं वेळोवेळी त्याला चेक्सवर सह्या करण्यासाठी बोलवलं होतं. सरस्वते आणि पळशीकर हेच नेहमी चेकवर सह्या करायचे. छोट्या छोट्या रकमेच्या चेक्सवर सह्या करणं हा दैनंदिन व्यवहाराचा एक भाग होता आणि सरस्वतीची सही असताना फार काही बघायची गरज नसायची. मोठ्या रकमेच्या चेक्सच्या बाबत मात्र सविस्तर छाननी केल्याशिवाय, विशेषतः सरस्वतीच्या बरोबरीनं जिथे प्रकाशच्या सह्या असायच्या त्या बाबतीत केली जायची, कारण ते चेक्स हे ट्रस्टच्या विविध गुंतवणुकीसाठी दिलेले असायचे. ट्रस्टच्या फंडाचे हिशोब सरस्वती ठेवायचा, त्याचा अहवाल तो वेळोवेळी सादर करायचा. रती हुबळीकरनं सरस्वतीवर गुन्हेगारी स्वरूपाच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. प्रकाशला भोळसट आणि अकार्यक्षम माणूस म्हटलं तर पळशीकरला प्रामाणिक आणि सरळसोट असल्याचं मत तिने दिलं होतं. ट्रस्टच्या हिताचे नसलेले कुठलेही चेक्स पळशीकर समोर सही करता ठेवण्याचं साहस सरस्वतीनं केलं नसतं असं तिचं म्हणणं. तर मग सौम्या पळशीकरला हेच पेपरला येईल आणि मी ते वाचावं असं सुचवायचं होतं, पण त्याच्या अपेक्षेपेक्षा ते 24 तास उशिरा आलं. सर, तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का, की सरस्वती गायब आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी तो रक्त लागलेला कोट गाडीत ठेवलेला असू शकतो. पळशीकर पण संपर्कात नाहीये. प्रकाश मात्र सहकार्य करतोय, पण तरीही रती हुबळीकर ही पळशीकरच्या बाजूने ठाम आहे. वाह वाह सौम्या, याचा अर्थ तुला असं म्हणायचं आहे की पळशीकर मार्फत अंदरकी बात काय आहे याची माहिती रतीला मिळाली होती. मला म्हणायचं आहे की ती रतीकडे त्या नोटेचा तुकडा नसेल कशावरनं. सौम्यानं अंदाज व्यक्त केला आणि पाणीनी स्वतः मध्ये न बोलता तिला बोलायची मुभा देतोय हे लक्षात येताच ती पुढे म्हणाली, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला जेवढं ओळखते त्यावरून मी सांगते की ती रती पळशीकरच्या प्रेमात असावी. तिचा त्याच्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास लोकांसमोर येण्यासाठी तिने असं वक्तव्य केलंय. काय होईल लक्षात घ्या की एक ट्रस्टी पळशीकर हा हुबळीकर कुटुंबातल्याच कोणा एका रतीबरोबर चोरून प्रेम करतोय. अगं पण चोरून कशाला करेल तो? सरळ पुढे जाऊन तो तिच्याशी लग्न करू शकतो की, म्हणजे त्याचं आधी लग्न झालेलं नसेल तर. त्याचं कारण अजून तरी आपल्या समोर आलेलं नाहीये, पण मला सारखं वाटतंय की रतीकडे त्या नोटेचा तुकडा असावा. तेवढ्यात ओजसनं त्याच्या विशिष्ट पद्धतीनं दारावर केलेली टकटक ऐकू आली. सौम्या, कनक आलाय, त्याला आत येऊ दे. सौम्या, जसजसा मी विचार करत जातोय ना तसतसं मला तू म्हणतेस ते पटायला लागलंय. याचा दुसरा अर्थ असा की बाबरसचं प्रकरण घ्यायला पळशीकरची संमती असेल, पण त्या पिंगेबाईबद्दल माझ्या मनात काही कल्पना आहेत बरं का. काय? मी नंतर सांगेन. सरस्वतीच्या प्रेमप्रकरणाबद्दल तुला काही माहिती घ्यायला आवडेल का पाणीनी? आत येताच थेट मुद्द्याला हात घालत ओजसनं विचारलं. काहीतरी हाती लागलंय? सरस्वती जर गायब असेल तर त्याला सर्वात शेवटी भेटलेल्या माणसाकडे मी बोट दाखवेन. काय समजलंय तुला? सरस्वतीने त्याच्या जवळच्या मित्राला 3 दिवसांपूर्वी सांगितलं होतं की तो त्याच्या बायकोला सापळ्यात अडकवणार आहे. तो तिला टेकडीच्या उतारावरच्या बंगल्यात नेणार आहे आणि तिथे गेल्यावर ती त्याला बळजबरीनं बाहेर काढेल अशी वेळ तिच्यावर आणणार आहे. यात काहीतरी कायदेशीर मुद्दा आहे आणि तो त्याचा फायदा घेणार आहे. त्याची बायको काहीतरी निमित्त शोधतीये घरातनं बाहेर पडायला. सौम्या, त्या गेयता बाबरसला फोनवर घे. मी यात नेमका कुठे आहे मला कळू देत की. अरे तिचा काय संबंध याच्यात? अरे ती एक मोठी कहाणी आहे. ती सरस्वतीच्या पहिल्या बायकोची मुलगी आहे. प्रत्यक्षात ती नाही आहे. दत्तक विधानाचा त्यात मुद्दा आहे. आणखी नवीन काय ओजस? त्या पळशीकरच्या मैत्रिणीबद्दल मला अजून काही माहिती काढता नाही आली. त्याचं लग्न झालंय का? नाही, तो अविवाहित आहे. मुरलेला व्यावसायिक आहे. साधा सरळसोट आहे, विरक्त आहे. त्याचे मित्र म्हणतात की तो थंड, शांत आणि तर्काला अनुसरून वागणार आहे. तुला वाटतंय पाणीनी की हा दिल की धडकनचा मामला असावा? तेवढ्यात सौम्या आत आली आणि म्हणाली, गेयता बाबरस फोनवर आहे, फोन उचला. हॅलो पटवर्धन. एक गोड आवाज कानात आला. आवाज एक श्रीमंतीपणा जाणवत होता.
पिंगेबाईंनी मला सांगितलं की आज दुपारी 2 वाजता तुमच्याबरोबर भेट ठरली आहे. दरम्यान बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. तुम्ही पेपर वाचला असेल. हो, वाचला. काय अर्थ असेल या सगळ्याचा? सध्या माझ्याकडे पेपरात आलेल्या बातमीखेरीज वेगळी माहिती नाही आहे, पण मी शोधायला बाहेर पडणार आहे. त्या पिंगेबाई काय करतायत तुझ्या वतीनं ते तुला माहिती असेल. तुझी त्याला संमती आहे? हो, अर्थातच आहे पटवर्धन. मी घ्यायचं आहे ना तुझं वकीलपत्र? नक्कीच. पिंगेबाई माझ्या वतीनंच हे बघतायत. तुला पळशीकर माहिती आहे? ती जरा अडखळली. तो पिंगेबाईंचा मित्र आहे. त्यांनीच त्यांना तुमच्याकडे पाठवलं. त्यामुळे मी आता असं समजतो की तुला सरस्वते पण माहिती असावा. हो, अर्थात माहिती आहे. तुमचं एकमेकांशी कसं आहे? आमचे मैत्रीचेच संबंध होते. मी जरा त्या विषयात माहिती घ्यायला सुरुवात करेपर्यंत मला त्याचा कधीच संशय नाही आला. पण मी काही चौकशी करते म्हटल्यावर तो एकदम सटकला माझ्यावर. तो म्हणाला ती पिंगेबाई माझ्या मनात विष कालवतीये. प्रत्यक्षात तसं काही नाही आहे हे मला माहिती आहे. माझा त्या बाईवर 100% विश्वास आहे. मी तुम्हाला सांगणार नाही पटवर्धन, पण माझ्या सगळ्या गोष्टी हाताळण्याचा तिला अधिकार आहे. आभारी आहे मी तुझा. हे सगळं मला माहिती करून घ्यायचं होतं. मग दुपारी 2 वाजता भेटूयात आपण. एवढं बोलून पाणिनीनं फोन ठेवून दिला. सौम्या, मला त्या वर्तमानवाल्यांना फोन लावून दे. आपल्या जाहिरातीला काही उत्तर आलंय का विचारून बघू. सौम्यानं फोन लावून पाणिनीला जोडून दिला. मी पाणिनी पटवर्धन बोलतोय. मी एक जाहिरात दिली होती. छोट्या जाहिरातीमध्ये त्याचं उत्तर आलंय का मला बघायचं होतं. जरा थांबा, त्या विभागाकडे चौकशी करतो. पलीकडनं उत्तर आलं. नंतर फोनमधनं पावलांचे आवाज आले. कुणीतरी कोणाला काहीतरी विचारल्यासारखे आवाज आले, पण शब्द कळत नव्हते. थोड्याच वेळात पलीकडनं बोलणारा म्हणाला, हो, आलंय उत्तर. साधारण तासापूर्वी एक तरुणी पाकिट ठेवून गेली. त्यात लिहिलंय, यांच्यासाठी. ठीक आहे, जा पुढे. काय आता उद्या आम्ही ही जाहिरात छापणारच आहोत, त्यामुळे तुमच्यापासून हे गोपनीय ठेवण्यासारखं काही नाही ना. खूप खूप आभार, खूप आभार. पाणिनी त्याला म्हणाला. फोन ठेवून दिला आणि म्हणाला, चला चला कनक ओजस महाशय, कामाला लागा. त्या सरस्वतीनं त्याच्या बायकोला जिथे ठेवलंय त्या टेकडीवरच्या बांगल्यात, तिथे जायचं आहे आपल्याला. श्रोते हो, हा होता भाग 3. भाग 4 अभय बापट लिखित ॲलिबी या कादंबरीचा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.